माझ्या सर्व ख्रिस्ती बांधवांना आणि प्रिय सभासदांना शुभ प्रभात. आणि या शाबाताच्या शुभ इच्छा आहे की हा शाबात आपणा सर्वांना सुखप्रद होवो आणि आशीर्वादाचा ठरो. आज आपण आपल्या धड्याकडे वळणार आहोत. या तिमाहीमधला हा 13वा धडा आहे. आणखीन 13वा शाबात आहे, म्हणजे या तिमाहीचा शेवटचा धडा आहे. या तिमाहीमध्ये आपण काय शिकलो याचा थोडासा आढावा घेऊया की या तिमाहीमध्ये आपण पवित्र शास्त्राचे स्पष्टीकरण कसे करावे याविषयी शिकत होतो. आणखीन याचं पवित्र शास्त्राचं स्पष्टीकरण कसे करावे यासाठी बऱ्याच मुद्द्यांचा काय केलेला आहे, आपण अभ्यास केलेला आहे. आणि आजचा जो शेवटचा धडा आहे तो देवाच्या वचनाप्रमाणे जगणे हा आहे. धड्याला सुरुवात करण्याआधी आपण परमेश्वराचं सहाय्य मागूया. आपण प्रार्थना करू. हे पवित्र पवित्र आमच्या सैन्याधीश परमेश्वर देव बाबा, दयेच्या आणि कृपेच्या सागरा, तू आम्हाला हा शाबात देऊन तुझं वचन शिकण्याची ही संधी दिलीस, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. परमेश्वरा, हे वचन तुझं शिकत असताना यामधलं मर्म, त्यामधलं आज्ञा याचा आम्हाला आकलन व्हावं, यासाठी परमेश्वरा तू आम्हाला आकलन शक्ती दे. आणि परमेश्वरा, त्यांनी कळून आम्ही आशीर्वादित ठरवून तुझ्या वचनामध्ये रममान व्हावं, यासाठी तो आम्हाला सहाय्याने मदत कर. इथून पुढची वेळ आणि काळ आम्ही तुझ्या हाती देत आहोत. तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमेन. देवाच्या वचनाद्वारे जगणे. देवाचं वचन म्हणजे काय? देवाचं वचन म्हणजे देवाच्या मुखातून निघालेला पवित्र शब्द. आणखीन त्यामध्ये पावित्र्य आहे, दैवीपणा आहे, आणखीन सामर्थ्य आहे. देवाने आपल्याला त्याच्या वचनाप्रमाणे जगण्याचं आव्हान केलेलं आहे. आजच्या परिस्थितीला, जगिक परिस्थितीला हे फार लागू आहे. कारण आपण विचार केला तर आपण आपली जीवनशैली कोणत्या प्रकारे जगत आहोत, चुकीची आहे की बरोबर आहे. आणि परमेश्वराकडून आलेलं हे वचन की माझ्या वचनाद्वारे तुम्ही जगणे महत्त्वाचे आहे. यासाठी आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करणं जरुरीचं आहे. देवाच्या वचनाचं आपल्याला ज्ञान असणं जरुरीचं आहे. आणखीन त्या ज्ञानाद्वारे आपल्याला काय फलप्राप्ती होते हे पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे देवाचे जिवंत वचन आणि पवित्र आत्मा. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की देवाचं जे वचन आहे ते पवित्र आहे. आणखीन काय आहे, ते पवित्र असल्यामुळं आणि जिवंत असल्यामुळं आपल्याला काय होतं की त्या पावित्र्यामध्ये जाऊन शिकणं गरजेचं आहे. परंतु आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, तितकी आपल्याला आकलन शक्तीही नाही. म्हणून परमेश्वर काय करतो, आपल्याला सहाय्यक पाठवतो. आणि तो सहाय्यक म्हणजे पवित्र आत्मा. आणि या पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला काय होतं की या वचनाची परिमिती समजते. या वचनामध्ये काय सामावलेलं आहे, देवाच्या वचनामध्ये काय सामावलेलं आहे. या वचनामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा समावेश आहे. एक, आपल्या जीवनाला लागणारी जीवनमूल्ये आहेत, तत्वज्ञान आहे. आणि त्या ठिकाणी काय आहे, तुम्हाला आज्ञा आहेत, नियम आहेत. तुम्हाला मला आज्ञा आहेत, नियम आहेत, तसेच निर्बंधही आहेत की त्याकडून आपल्याला काय होणार आहे, बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होणार आहे. तसेच प्रेषित आणि संदेश यांचे संदेश आहे, देवाचा संदेश आहे. आणखीन जीवनाला लागणारा मोठा आहार आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण परमेश्वर स्वतः म्हणतो, मी जीवनी भाकर आहे. आणि जे कोणी ह्याचं सेवन करतो तो मेला असला तरी काय होईल, जगेल. आणि हे फार सुंदर वचन आहे. आणि यासाठी आपल्याला शास्त्र भाग आहे फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 12 ते 16 वचनं यामध्ये दिलेलं आहे. आणखीन जे वचन आहे त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे,
यासाठी आपण शास्त्रभाग वाचूया. फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय 12 ते 16 वचन वाचूया. म्हणून माझ्या प्रियानो, जसे तुम्ही मी प्रत्यक्ष असतानाच नव्हे तर आता दूर असताना सुद्धा आज्ञा पाळता, तसे भीतीने कापत तुमचे तारण पूर्ण होण्यासाठी कार्य करीत राहा. कारण देवच असा एक आहे जो तुमच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा निर्माण करतो व तो संतुष्ट होईल अशा रीतीने कार्य पूर्णत्वास नेतो. प्रत्येक गोष्ट तक्रार किंवा भांडण न करता करा, यासाठी की तुम्ही निर्दोष व शुद्ध असे या कुटील विपरीत पीडित लोकांमध्ये असावे आणि त्याच्यामध्ये अंधाऱ्या जगातील प्रकाशासारखे चमकावे. तुम्ही त्यांना जीवनाचे वजन सांगत असता. माझे शर्यतीत धावणे व्यर्थ झाले नाही असे मला दिसते, यासाठी की ख्रिस्ताच्या परत येण्याच्या दिवशी मला तुमचा अभिमान वाटावा. ह्या वचनाचा सारांश काय आहे की तुम्ही परमेश्वराचं वचन काय करा, घट्ट धरून राहा. मी जेव्हा होतो तेव्हा आज्ञा पाळणं हे होतंच, तुम्ही करत होता, परंतु मी तुम्हा समवेत आता नाही, तरी पण तुम्ही ते करतच राहा. हे केल्याने तुम्ही काय करणार आहात, तुमच्या तारण प्राप्तीची काय करणार आहात, पूर्तता करण्यासाठी कार्य करणार आहात. हे देवाचं वचन आपल्याला आहे. कारण ह्या आपल्या मानवी बुद्धीला काय होणं हे आकलन होण्यासाठी कठीण आहे, परंतु पवित्र आत्मा तुम्हाला मला सहाय्य करणार आहे. ह्या प्रत्येक वचनाचा उलगडा काय आहे हे तो आपल्याला दाखवणार आहे. तशी मानवाच्या जीवनाची अनुभूती काय आहे तर सार्वकालिक जीवन. त्या जीवनाकडे जाण्याचा मार्ग कोणता हे पवित्र वचन आपल्याला सांगतं. आणि जेव्हा तुम्ही ह्या पवित्र वचनाचा अभ्यास करता तेव्हा किंवा ही इच्छा बाळगता की मला देवाच्या वचनाची गरज आहे, मला त्याचा अभ्यास करणं गरज आहे, आणि त्यामुळं आपण त्या इच्छेने किंवा त्या भावनेने परमेश्वराला काय होतो, समर्पित होतो. आणि जेव्हा हे आपण समर्पित होतो तेव्हा देव आपल्याला सहाय्यक पाठवतो आणि त्या सहाय्यकामुळे आपल्याला देवाशीच काय होते, संलग्नता साधता येते. त्या ठिकाणी समागम करण्यासाठी आपल्याला वाव मिळतो. आणखीन देवाच्या ज्यावेळेस संलग्नेत जातो तेव्हा आपल्याला संयोगिता प्राप्त होते. आणखीन ह्या संयोगितेमुळं आपण काय करतो, देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास करावा, त्याचं मर्म समजावं, त्याचं रहस्य समजावे, त्याची गूढता समजावी. हे पवित्र आत्मा आपल्याला काय करतो किंवा सांगतो, उलगडून देतो. तसं पाहू गेलं तर मिसेस एलेन जी व्हाईट ही आपल्या सिलेक्टेड मेसेजमध्ये सांगतात की जे आध्यात्मिक ज्ञान आहे त्याचा उलगडा पवित्र आत्मा करून देईल असं म्हटलेलं आहे. किती सुंदर उदाहरण आहे की पवित्र आत्मा आपल्याला पवित्र वचनाचा उलगडा करण्यास सहाय्य करतो. ही फार चांगली गोष्ट आहे की या मानवी बुद्धिमत्तेला काय आहे, एक चालना आहे, आणखीन प्रेरणा आहे. आणि यामुळं आपण काय होतो की आपल्याला ती प्रेरणा उत्पन्न होते की ह्या वचनाचं काय करावं, आपण वचनाची परिपूर्ती करावी, वचन आपण स्वीकारावं, त्याचा अंगीकार करावा आणि त्याचं अनुसरण करावं. आणि ज्या वेळेस तुम्ही अनुसरता, जेव्हा हे वचन वाचून त्याचा अभ्यास करून मिळवता, तेव्हा केवळ आपण ज्ञानी आहोत, मग आपल्याला कोणी ज्ञानी म्हणावं या दृष्टिकोनातून नाही, तर या वचनाचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडावा किंवा ते प्रभुत्व असावं. आणि त्यामुळे जेव्हा वचनाचं प्रभुत्व तुमच्या जीवनावर असेल तेव्हा तुमच्यामध्ये जीवन परिवर्तन होणार आहे. कारण ते वचन पवित्र आहे, ते देवाचं वचन आहे. आणि तुमचा जो जीवनक्रम आहे सध्याचा, त्याचं काय होणार आहे, रूपांतर होणार आहे. आणि हे जेव्हा जीवन परिवर्तन होतं तेव्हा तुम्ही काय होता, परमेश्वरास संगती असता, परमेश्वराच्या सान्निध्यात असता, परमेश्वराच्या संलग्नेत असता. आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की देवाला काय आहे, आपण समर्पित होणं, त्याची संयोगिता साधणं हे आपल्या जीवनासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि हे देवाचं वचन आपल्याला शिकवतं, ज्ञान देतं. आणि देवच तुमची या बाबतीत काय करतो, काळजी वाहतो की त्याची संलग्नता तुम्हापर्यंत पोहोचविण्यासाठी.
आणि हे फार सुंदर नातेसंबंध आहे. आणखीन हा चांगला मार्ग आहे. आणखीन ज्या वेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यात जाता तेव्हा देव तुम्हाला काय करतो, जे स्वर्गीय संपत्ती आहे, जी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी राखून ठेवलेली आहे, जे सार्वकालिक जीवन आहे, स्वर्गीय संपत्तीचं ही एक गुरुकिल्ली आहे. म्हणून आपल्याला स्वर्णवचनही सांगते, तुम्ही वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. आणि यासाठी देवाचं वचन संपादन केल्यानंतर आपण त्याला अनुसरणे, त्यासारखं आचरण करणे म्हणजे देवाला पूर्णपणे समर्पित होणं, देवाकडे जाणं, देवाच्या सान्निध्यात राहणं हा त्याचा हेतू आहे. आणि ती ही जीवन प्राप्ती तुम्हाला स्वर्गीय ज्ञान मिळवून देते, स्वर्गीय संपत्ती देते, जे सदा सर्व काळ टिकणारी संपत्ती आहे, जे सदा सर्व काळ सान्निध्य परमेश्वराचं आहे. तुम्ही मी परमेश्वराच्या सान्निध्यात राहणार आहोत. आणि यासाठी आपल्याला देवाचं वचन समजणं, त्याचं आकलन होणं, त्याची पूर्तता होणं हे आपल्या जीवनात फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपण देवाचं वचन आपल्या जीवनाशी घट्ट धरून ठेवूया आणि त्याप्रमाणे वागूया. आपला दुसरा मुद्दा आहे येशूपासून शिकणे. यासाठी वचनाची परिपूर्ती करण्यामध्ये जर कोण आपल्यासाठी उदाहरण असेल तर प्रभू येशू ख्रिस्त हे फार सामर्थ्यवान आणि प्रभावी उदाहरण आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा काय होता, देव होता. परंतु त्याने नियमशास्त्राचं काय केलेलं आहे, कसं पालन केलं हे पवित्र शास्त्रामध्ये दाखवलेलं आहे. त्याला संपूर्ण पवित्र शास्त्र म्हणजे देवाचं वचन माहिती होतं आणि त्याचं त्यांनी पालन केलेलं आहे. म्हणजे देवाने घालून दिलेले काय आहेत, नियमाचं पालन त्यांनी केलेलं आहे, आज्ञाचं पालन केलेलं आहे. यासाठी आपण लूक याचा 4 अध्याय आणखीन 4, 8 आणि 10 ते 12 ही वचनं वाचणार आहोत. यामध्ये येशू ख्रिस्ताची परीक्षा सैतानाने कोणत्या प्रकारे घेतलेली आहे याचा उतारा आहे. यामध्ये म्हटलेलं आहे की जेव्हा येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेऊन यार्देन नदीतून तो वरती आला त्यावेळेस त्याला आत्म्याने कुठं नेलेलं आहे, अरण्यामध्ये नेलेलं आहे. आणि आपण शास्त्रभाग वाचूया. येशू पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्याला अरण्यात नेले. तेथे सैतानाने त्याला 40 दिवस मोहात टाकले. त्या दिवसात येशूने काहीही खाल्लेले नव्हते. जेव्हा ती वेळ संपली तेव्हा येशूला भूक लागली. सैतान त्याला म्हणाला, जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडाची भाकर करून खा. येशूने त्याला उत्तर दिले, असे लिहिले आहे, मनुष्य फक्त भाकरीने जगेल असे नाही, पण तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. मग सैतानाने त्याला पुन्हा वर घेऊन गेला आणि एका क्षणात सर्व जगातली सर्व राज्य त्याला त्यांनी दाखवली. सैतान त्याला म्हणाला, मी तुला या सर्व राज्याचा अधिकार देतो, गौरव देईल, कारण ते मला दिलेले आहे आणि मी माझ्या मर्जीनुसार तुला ते देऊ करतो. जर तू माझी उपासना करशील तर हे सर्व तुझे होईल. येशूने त्याला उत्तर दिले, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे, तू प्रभू तुझा देव याचीच उपासना कर आणि फक्त त्यालाच नमन कर. पहा, येशू ख्रिस्ताने पवित्र वचनाचा कसा उपयोग केलेला आहे. सैतानाने त्याला मोहात पाडलेला आहे. त्याला सैतानाने सुद्धा काय केलेलं आहे की मोहाला बळी पडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु येशू ख्रिस्ताने त्याला नियमशास्त्रामध्ये काय लिहिले आहे की देवाने आपल्याला काय आज्ञा दिली आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि तो स्वतः देव होता, त्यानेच आज्ञा केलेल्या होत्या, परंतु स्वतः त्याचे पालन केलेलं आहे हे त्यांनी दाखवलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला काय आहे की हा एक फार मोठं उदाहरण आहे की आज्ञापालन कसं करावं, देवाच्या नियमाचं पालन कसं करावं, त्याचे निर्बंध कसे पाळावे. या ठिकाणी दाविदाचा सुद्धा उल्लेख केला तर काही हरकत नाही, कारण दावीद या वचनासाठी फार सुंदर प्रकारे त्याचं
लिखाण आहे. दावीद 19व्या स्तोत्रामध्ये म्हणतो की देवाचे नियम सरळ आहेत, ते काय करतात, मनाला शांती देतात. आणि परमेश्वराचे नियम विश्वसनीय आहेत, ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा ते इष्ट आहेत. या ठिकाणी देवाच्या वचनाला त्याने किती मोठी मौलिकता दिलेली आहे, किती मौल्यवान आहे सांगितलेलं आहे. आज हे जगामध्ये सोन्याला कितीतरी महत्त्व आहे की त्या सर्व सोन्याच्या किमतीवरतीच काय झालेलं आहे, आपली जगाची अर्थव्यवस्था चालू असते किंवा ठरवली जाते. आणि त्याच्यामुळं दावीद म्हणतो की हे सर्व जगिकदृष्ट्या कितीतरी मौल्यवान गोष्टीला तुम्ही मौल्यता देता, परंतु देवाचं वचन त्याहूनही अधिक काय आहे, इष्ट आहे, आणखीन ते मौल्यवान आहे. दाविदानं फार सुंदर देवाच्या वचनाचा काय केलेला आहे, उपयोग केलेला आहे. आणि म्हणून देवाच्या आज्ञा पाळणं किंवा देवाच्या नियमाचं पालन करणं हे किती सुंदर आहे, किती मनोरम आहे, हे येशू ख्रिस्ताने स्वतः काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे. आपण त्यासाठी काय करणार आहोत की देवाचं वचन प्रभू येशू ख्रिस्ताने शब्द या मथळ्याखाली काय केलेला आहे, आपल्याला प्रदर्शित केलेला आहे. योहानाचा 1 अध्याय आणि 1 वचन काय सांगतं की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देही झाला. आणि मत्तयाच्या 5व्या अध्याय आणि 17व्या वचनात तो सांगतो की शब्द देही झाला. आणि यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हे शब्दाचा अर्थ या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे. शब्द देव होता म्हणून सांगितलेला आहे आणि येशू ख्रिस्त हा शब्द आहे आणि तो शब्द देव होता. तरीही त्यांनी काय केलेलं आहे की वचनाचं देहधारण पालन केलेलं आहे. आणखी देवाच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी काय केलेलं आहे, देही झाला, शब्द देही झाला म्हटलेला आहे. आणि त्यांनी देहधारणा केलेली आहे आणि तुमच्या आणि माझ्या पापासाठी काय केलेलं आहे, देहधारण करून येऊन स्वतःचं बलिदान केलेलं आहे. हे येशू ख्रिस्ताचं फार सुंदर उदाहरण आहे. अज्ञाकीतपणा त्यांनी आपल्या पित्याबरोबर किती उच्चतेत राखलेलं आहे याचं हे उदाहरण आहे. आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया. तिसरा मुद्दा आहे येशू विरुद्ध पवित्र शास्त्र. येशू विरुद्ध पवित्र शास्त्र. जरा थोडंसं विसंगत वाटतं की पवित्र शास्त्र येशू विरुद्ध आहे का, की येशूनी काय केलेलं आहे. या ठिकाणी काही लोक म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला ज्ञानसंपदा असते त्या ठिकाणी काय असतं, बऱ्याचशा गोष्टींचा समावेश असतो. त्यामध्ये वादविवाद असतो, उहापोह असते. शास्त्र आणि या ठिकाणी त्यांनी आपल्याला शास्त्र वचन दिलेलं आहे. योहानाचा 5वा अध्याय आणि 45 ते 47. मी पित्यासमोर उभा राहून तुम्हाला दोषी ठरवीन असे समजू नका. तुमचे चुकते असे मोशे तुम्हाला म्हणतो आणि मोशे आपले तारण करील अशी तुम्हाला आशा आहे. जर तुम्ही खरोखरच मोशेवर विश्वास ठेवला आहे तर तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवा, कारण खुद्द मोशेनेच माझ्याविषयी लिहिले आहे. परंतु मोशेने जे लिहिले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवित नाही, तर मी सांगतो त्या गोष्टीवर तुम्ही कसा विश्वास ठेवा. हे फार सुंदर उदाहरण आहे की येशू जे काही बोलत होता त्याचा अर्थ मर्म हे समजणं फार महत्त्वाचं होतं. परंतु जे काही यहुदी लोक, शास्त्री परुषी लोक ऐकत होते त्याच्यामध्ये भाषांतर करणारे, टीका करणारे असे बरेचसे लोक होतं. आणि त्यामध्ये टीकाकारांनी आणि भाषांतरकारांनी काय केले आहे की येशू ह्या वचनांचा काय करत आहे, विपरीत अर्थ लावत आहे किंवा तो बोलत आहे असं त्यांना वाटत होतं. तर मोशेने जे आपल्याला नियमशास्त्र दिलेलं आहे त्या आपल्याला परमेश्वराने दिलेल्या आज्ञा होत्या, त्याला सांगितलेल्या आज्ञा होत्या. आणि जे काही त्यांनी परमेश्वराने सांगितलं होतं ते मोशेने लिहून ठेवलेलं होतं, म्हणजे नियमशास्त्र होतं ते. आणखीन तसं पाहू गेलं तर नव्या करारामध्ये आपल्याला काय दिसून येतं
नियमशास्त्राचं पालन केलेलं आहे संदेष्टांनी, आणखीन येशू ख्रिस्तांनी, आणि ते शुभवर्तमान सांगत होते. आणखी त्यामुळं ज्यावेळेस ह्या दोन्ही गोष्टीमधून आपण जातो तेव्हा काही टीकाकार काय करतात की विपरीत अर्थ घेतात, आणि त्या विपरीत अर्थामुळं काय होतं की मानवाच्या बुद्धीला ते समजण्यास किंवा उलगडण्यास काय होतं ते कठीण होतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मी काय आहे, मी संदेष्टे आणि प्रेषित यांचे ग्रंथ किंवा नियमशास्त्र किंवा मोशेचे नियमशास्त्र रद्द करावयास आलो नाही, तर मी ते पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. आणि त्यांनी स्वतःहून नियमशास्त्रातले नियम याचं पालन केलेलं आपण मागच्या मुद्द्यामध्ये बघितलेलंच आहे. आणि म्हणून आपण इतकं लक्षात ठेवूया की प्रभू येशू ख्रिस्त काय करतो, नियमशास्त्राचं पालन करतो. तो त्याप्रमाणे काय करत आहे ते परिपूर्णतेस मी कोणतेही नियमशास्त्र किंवा देवाचं वचन काय करणार नाही, त्याचा अवहेर करणार नाही, किंवा मी ते करण्यासाठी आलो नाही तर ते पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. म्हणून देवाचं वचन आणि त्या वचनाचा आज्ञाधारकपणा आपण कायम काय केला पाहिजे, आपल्या संगती ठेवलेला पाहिजे. आणि त्यामुळं आपल्याला काय होणार आहे, बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की काही लोक दावा करतात की येशूने जुना करार कधीही व कुठल्याही प्रकारे रद्दबदलात ठरवला नाही किंवा त्याचा अधिकार थोडाही त्यांनी कमी केलेला नाही. त्याच्या विरुद्ध खरे आहे, जो जुना करारच आहे त्याने खरोखर तो कोण आहे हे सिद्ध केले, आणि त्याऐवजी त्यांनी जुना कराराच्या विधानाचा अर्थ देवाच्या मूळ हेतूकडे नेऊन तीव्र केलेला आहे किंवा प्रभावी केलेला आहे. येशूचा अधिकार पवित्र शास्त्र अपात्र ठरण्यास वापरणं किंवा बायबलच्या काही भागात कमी लेखणं आणि ते प्रेरित नाही असे म्हणणं कदाचित हे गूढ आणि तरीही अतिशय धोकादायक आणि पवित्र शास्त्रावरची टीका आहे, कारण ती येशूच्याच नावात केलेली आहे. पण येशू ख्रिस्तांनी तुम्हाला मला मी नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथ रद्द करावयास आलो नाही, तर ते पूर्ण करावयास आलो आहे, असं मत्तई 5:17 त्यांनी काय केलेलं आहे, विधित केलेलं आहे. आणि यास्तव जो कोणी या वचनातील लहानातली लहान आज्ञा रद्द करेल, आणखीन काना किंवा मात्रा असं म्हटलेलं आहे रद्द बदलेल, तदनुसार स्वर्गाच्या राज्यात त्याला लहान केले जाईल असं म्हटलेलं आहे. आपण 4थ्या मुद्द्याकडे वळणार आहोत, देवाच्या वचनाबरोबर निवांत समय. देवाच्या वचनाबरोबर निवांत समय फार सुंदर मथळा आहे. आजच्या धाकधुकीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये, ताणतणावाच्या जीवनामध्ये काय आहे, देवाने आपल्याला काय सांगितलेलं आहे, माझ्या वचनाबरोबर तुम्ही निवांत वेळ काढा. किती सुंदर सांगितलेलं आहे पहा. जरी तुम्ही तुमचं जीवन या धावपळीच्या जगामध्ये जगत आहात, धावपळीचं जीवन आहे, दगदगीचं जीवन आहे, तसेच कंटाळवाणेही जीवन आहे, आणि हे जीवन जगत असताना तुम्ही माझ्यासाठी वेळ काढणं फार अगत्याचं आहे. आणि त्यामुळं तुम्हाला जगणं शक्य होईल म्हणून सांगितलेलं आहे. जे तुम्ही जीवन जगत आहात, जसा तुमचा जीवनक्रम आहे, ते जीवन जगण्यासाठी ह्या पवित्र शास्त्र वचनाची काय आहे आपल्याला गरज आहे. आणखीन आज म्हणजे अगदी आधुनिक पद्धतीने आपण जगत आहोत की सर्व गोष्टी आपल्याला काय होतील, बटन दाबले की सगळ्या मिळू शकतील, किंवा आपल्या टेबलावर अन्न येऊ शकेल, किंवा आपल्या हातामध्ये सर्व गोष्टी त्या आपोआप मिळू शकतील. ही एक आपण काय करतो, आशा करतो. आणि त्याने करून आपल्याला ह्या जीवनामध्ये काय होतं, ते मिळवण्यासाठी आपण काय करतो की प्रयत्न करत असतो. हे मला असं असावं, हे मला तसं मिळावं, की हे इतके आधुनिक पद्धतीचं असावं, हे इतक्या सुलभतेत मला मिळावं, मला सुख मिळणं, जेवण मिळणं, माझा वेळ व्यतीत करणं, हे काय आहे एकदम त्याच्या पलीकडे आहे की ह्या सर्व गोष्टी मला आपोआप मिळाव्या किंवा ह्या सुखदायी ठराव्या म्हणून आपण काय करत असतो,
ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नातच आपण व्यस्त असतो. आणि म्हणून ह्या व्यस्तामध्ये किंवा व्यस्ततेमध्ये आपल्याला काय होतं की परमेश्वरापासून दूर जावं लागतं. कारण ह्या व्यस्ततेत आपलं परमेश्वराची काय होते, आपण बाजूला ठेवतो आणि जे आपले सुखकारक गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न चाललेले असतात त्यामध्येही गुंतून जातो. परंतु परमेश्वर काय म्हणतो पहा, आपण देवाबरोबर वाचण्यात, प्रार्थनेत आणि त्याच्याजवळ जाण्यात निवांत वेळ घालवली नाही तर त्याच्याकडे किंवा त्याच्या हाती तुमचा प्राण आहे. आणि इतर गोष्टीद्वारे लक्ष इतके दुसरीकडे वळले असते की आपणास देवाबरोबर निवांत समयाचा अनुभव येत नाही. आणि म्हणून जर तुम्ही हा मुद्दा तारणाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर येशूला भेटण्यासाठी तुम्हाला थांबलेच पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. आणि जर तुम्ही देवाच्या वचनामध्ये वेळ घालवत नाही, देवाच्या वचनाचा अभ्यास करत नाही, देवाशी समागम साधत नाही, देवाशी काय होत नाही, संपर्क साधत नाही, तर तुम्हाला काय आहे, कोणत्याही स्वर्गीय संपत्तीचा तुम्हाला लाभ होणं अशक्य आहे. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की देवाबरोबर विशेष निवांत वेळ घालवणं, त्याचे वचन वाचण्यात, त्याची प्रार्थनेद्वारे संपर्कात राहणं हाच तुमच्या आध्यात्मिक जीवनाचा उगम आहे. आणखीन म्हणून म्हटलेलं आहे जेव्हा निवांत समय असतो तेव्हा आपण काय करतो, शांतता असते. या शांततेमध्ये मनुष्य काय करतो, स्वतःचा विचार करतो, स्वतःच्या सुखाचा विचार करतो, आणखीन त्या सुखासाठी लागणारा सर्व प्रयत्न तो करत असतो. परंतु हे सुख कोणी दिलं, ह्या सुखाचा उगम कुठून होता, हे आपल्या मनामध्ये आपल्या विचारसरणीत आणणं फार महत्त्वाचं आहे. तुमची वैचारिक दृष्टिकोन फार दूरवरचा असणं फार महत्त्वाचं आहे. परमेश्वराशी संलग्नता ही वैचारिकता फार चांगली आहे, ही विचारधारणा फार चांगली आहे. जेव्हा तुम्ही हा विचार करता तेव्हा काय सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, देवासंगतीन काय करा, निवांत वेळ घालवा. आणि ज्या वेळेस तुम्ही ही निवांतता साधता तेव्हा ती निवांत जागा असावी जिथं तुम्हाला शांततेचा, आशीर्वादाचा, आणखीन संपूर्ण मौल्यवान गोष्टींचा विचार करता येईल. आणखीन त्यासाठी देवाबरोबर निवांत वेळ ही देवाबरोबर भेटण्यासाठी आणि व्यतीत करण्यासाठी काय करा, फार चांगली वेळ निवडा असं सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी आपण सर्जनशील असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि केवळ थोडा वेळ तरी आपल्या ह्या धावपळीच्या जीवनातून देवासाठी देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं आपण जिवंत देवाबरोबर काय होतो, जोडले जातो आणि जीवनात जोडले जातो. आणि त्या जीवनामध्ये काय होतं, कशाचाही प्रभाव दुसरा पडत नाही. किंवा जेव्हा देवाबरोबर आपण राहतो, देवाचं वास्तव्य आपणामध्ये राहतं आणि देवाचं वास्तव्य ज्याच्या ठिकाणी आहे त्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टींचा प्रभाव पडत नाही. येशू ख्रिस्ताने पण या ठिकाणी काय केलेलं आहे, तो जेव्हा त्याची वेळ त्याच्या पित्यासंगतीनं होत असे तेव्हा तो एकटा जात असे, तो डोंगरावरती एकटा जात असे, परमेश्वरासंगती वेळ त्याच्या पित्यासंगतीन तो काय करत असे, वेळ घालवत असे. आणि हे एक आपल्याला उदाहरण आहे. आणि म्हणून तुम्ही ज्याच्यावरती प्रेम करता किंवा देवाच्या वचनावर प्रेम करता त्या प्रिय व्यक्तीसंगतीने आपण काय करतो, जास्त वेळ घालवतो. आणि म्हणून वचन हे एक आपली काय आहे, विचार प्रेरणेला प्राधान्य देणारी गोष्ट आहे. आणि म्हणून आपण निवांत वेळेसाठी आपल्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढूया, देवासाठी तो देऊया आणि परमेश्वराच्या सानिध्यात संपर्कात राहूया. म्हणजे 5वा मुद्दा आहे स्मरणशक्ती आणि गायन. स्मरणशक्ती या ठिकाणी स्तोत्रसंहिता 119
11 तो म्हणतो की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवलेले आहे. पहा, या ठिकाणी गोष्टी काय केलेल्या आहेत, जतन करून ठेवण्यासारख्या आहे. पवित्र वचन हे काय आहे, त्यासारखंच आहे. त्याचं स्मरण ठेवणं हे फार गरजेची गोष्ट आहे. आणि ते ज्यावेळेस स्मरण करणं म्हणजे आठवणीत ठेवणं. आठवणीत ठेवणं म्हणजे काय, ते वचन आठवणीत ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याचं पठण करावं लागणार आहे किंवा त्याचं पाठन करावं लागणार आहे. तोंडपाठ करता येण्याचा पूर्वी म्हणजे पवित्र शास्त्र काय, तोंडपाठ करणं हा एक प्रकारचा मोठा आशीर्वाद आहे तसं पाहू गेलं तर. कारण देवाच्या वचनाचं हे मौलिक वचन आपल्याला काय करतो, आपण मनात साठवतो. आणखीन ह्या स्मरणशक्तीला वचनबद्ध करतो आपण. आणखीन पवित्र शास्त्र तोंडपाठ करणं हे देवाच्या वचनाचं बहुमूल्य उतारे आपल्या मनात साठवतो. तेव्हा आपण जीवनात जे काही स्मरणशक्ती, म्हणून पवित्र शास्त्राचं पठण करणं किंवा पवित्र शास्त्राच्या वचनाचं पठण करणं हे काय आहे, तुम्हाला आशीर्वादितच आहे. आणि हे बहुमूल्य वचन ते तुम्ही मनात साठवता म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्या गोष्टींना जागा नसणार आहे. आणि हे वचन तुमची काय होती, परिस्थिती बदलते. की हे वचन ज्यावेळेस तुमच्या स्मरणात आहे तेव्हा तुमची कृतीही बदलते, तुमच्यामध्ये बदल घडवून आणते. आणखीन ते आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा ते पठण आहे तेव्हा त्याचा वापर आपण काय करतो, आपल्या कृतीद्वारे करण्याचा प्रयत्न करतो. कारण ते स्मरणात असतं आपल्या. आणखीन ही फार मोठी गोष्ट आहे. आणखीन आपल्याला आशीर्वादाची गोष्ट आहे. आणखीन त्यामुळं आपल्या जीवनावरती काय होतो, प्रभाव पडतो. आपल्या विचारावरती प्रभाव पडतो, आपल्या बुद्धीवरती प्रभाव पडतो. ती चालना मिळते, आपण त्या चालनेने प्रेरित होतो आणि आपलं जीवन काय होतं, परिवर्तित होतं. म्हणून आपण पवित्र शास्त्राप्रमाणे त्या वचनावरती विश्वास ठेवून जगण्याचा प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे. शब्दाने पवित्र शास्त्र स्मरणात ठेवणं हे फसवणूक, खोटे स्पष्टीकरण याच्या विरुद्ध जबरदस्त सुरक्षा आहे. आणखीन हे स्मरणात जर असेल तर त्याचा उपयोग आपल्याला कोणत्याही ठिकाणी करता येतो आणि कोणत्याही वेळी करता येतो. असं म्हटलेलं आहे की तुमची फसवणूक होणार नाही. तुम्ही काय होणार, जे खोटे साक्षीदार आहेत किंवा खोटे संदेष्टे आहेत, तेव्हा जेव्हा स्पष्टीकरण करतात तेव्हा तुम्हाला स्मरणात असलेल्या ज्या देवाच्या वचन आहे त्याचा उपयोग तिथे करता येणार आहे. आणि तेव्हापासून जेव्हा मोह येतात तेव्हा या स्थितीमध्ये व चांगल्यासाठी जबरदस्त सामर्थ्यवान बनतात. किंवा जेव्हा आपण प्रतिकूल आव्हानांचा सामना करतो, आमच्या समस्यावर लक्ष देण्याऐवजी देवाची वचने आठवणं आणि आमचे मन त्यावर केंद्रित करणं हे चांगलं आहे व आपले विचार देवाकडे वळतात. या ठिकाणी म्हटलं, ज्यावेळेस तुम्ही अडचणीत असाल, तुमच्यामध्ये वाईट विचारांचा म्हणजे संग्रह होत असेल किंवा तुम्हाला त्या प्रतिकूल करत असतील, तर त्या परिस्थितीला सामना देण्यासाठी हे पाठांतर केलेलं वचन तुम्हाला उपयोगी आहे. कारण ते स्मरणात असतं, तुम्ही त्याचा वापर करू शकता, त्याला प्रतिकार करू शकता, येणाऱ्या समस्यांना तोंड देऊ शकता, येणाऱ्या मोहांना तुम्ही तोंड देऊ शकता. आणखीन त्यावरती आपलं मन काय होतं, म्हणजे त्या वचनावरती आपलं मन केंद्रित राहून आपण देवाच्या विचाराकडे उंचावलं जातं. देवाचं वचन पाठ करणं हे सामर्थ्यशील मार्ग आहे. या ठिकाणी फक्त वचन पाठांतराने देवाची स्तुती होते, त्याचप्रमाणे गायन वादनानेही परमेश्वराची स्तुती होत असते. आणि या ठिकाणी बरेच लोकांना वचन पाठांतराद्वारे किंवा ह्या गायनाद्वारे, हे गायन म्हणजे काय तर देवाच्या वचनाची काय असते, त्यामध्ये उतारे असतात, दाखले असतात. आज आपण भजन परमेश्वराच्या स्वभावाची स्वरूपाची त्यांनी काय केलेलं आहे, उत्सुक आहे, ह्या सर्व गोष्टींनी उत्सुक होते. त्यावेळेस आपण काय करतो, बऱ्याच गोष्टींना प्राधान्य देतो. आणि म्हणून आपण
पाठ, पवित्र शास्त्र, पवित्र वचन तोंडपाठ करणं, गायन गाणं, ह्या दृष्टिकोनातून किंवा संगीतातून ख्रिस्ताची काय करतो आपण ओळख करून देतो, देवाची ओळख करून देतो. आणखीन हे एक प्रभावी साधन आहे. आणि शतकानुशतके हे बऱ्याच लोकांनी हे काय केलेलं आहे, आचरणात आणलेलं आहे. अशा रचना अंतःकरण उंचावतात. आणि ज्यावेळेस हे गायन, संगीत, वादन, पाठांतराचं पठन हे ज्यावेळेस आपण काय करतो की आपण अंगीकारतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो, तेव्हा हेच तत्व किंवा हेच विचार आपल्याला देवाकडे नेतात. आणि हा एक आशीर्वाद संपादन करण्याचा काय आहे, अद्भुत मार्ग आहे. तुमच्या जीवनासाठी हा सकारात्मक काय आहे, प्रभाव आहे. संगीत हा देवाच्या उपासनेचा एक भाग आहे आणि हा स्वर्गामध्ये होता. आणखीन त्याची उपकार स्तुती गायनाद्वारे करणं म्हणजे काय आहे, जितकं होईल तितकं तुम्ही करा म्हणून सांगितलेलं आहे. ही मिसेस एलेन जी व्हाईटचा काय आहे आपल्याला संदेश आहे. मिसेस एलेन जी व्हाईटने काय केलेलं आहे, आपल्याला अधिक विचारासाठी तारे दिलेले आहेत. आपण ते पाहूया. नैसर्गिक डोळा कधीही ख्रिस्ताचे आकर्षण सुंदरता पाहू शकत नाही. पवित्र आत्म्याच्या आंतरिक प्रकाश आपल्या आत्म्याला त्याची खरी आशाहीनता, लाचार परिस्थितीशिवाय पाप पाहणाऱ्यांच्या दया आणि क्षमा आणि ख्रिस्ताचा पुरेसा पुरवठा, केवळ हेच मनुष्याला त्याची अमर्याद दया, त्याची न मोजता येणारी प्रीती, त्याची उपकार बुद्धी व गौरव पाहण्यास शक्य करते. या ठिकाणी त्यांचं असं मत आहे की जो देवाने आपल्याला दिलेले नेत्र आहेत, त्या नेत्राद्वारे जी आपली पाहण्याची क्षमता आहे, ती क्षमता काय आहे आपण पाहू शकत नाही. परंतु आध्यात्मिकरित्या जी खरी आपल्याला आशा आहे, आणखीन परिस्थितीवरती मात करण्यासाठी जी देवाने दिलेली प्रीती आहे, दया आहे आणि त्यांनी केलेला सर्व गोष्टींचा पुरवठा, हे केवळ अमर्याद आहे. आणि हे मोजणारी प्रीती ही न मोजणारी प्रीती आपल्या उपकार बुद्धी व गौरव पाहण्यास शक्य करते. म्हणजे पवित्र आत्माच तुम्हाला या गोष्टींचा काय करतो, उलगडा करतो आणि ती शक्ती देतो की ह्या सर्व गोष्टीतून तुम्ही परमेश्वराचं स्वरूप पहा, परमेश्वराचं ख्रिस्ताचं आकर्षण पहा, ख्रिस्ताची सुंदरता पहा. आणि म्हणून पवित्र आत्मा या बाबतीत तुम्हाला मला मदत करणार आहे. पवित्र शास्त्राचा काही भाग किंवा पूर्ण अध्याय कदाचित स्मरणशक्तीशी वचनबद्ध असेल, तेव्हा सैतान आपले मन अधिक आणि जगिक इंद्रिय सुख याकडे तो काय करतो, नेतो. तेव्हा त्याला अतिशय प्रभावीपणे असा प्रतिकार करू शकतो असे लिहिले आहे. या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे की जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यात जाल तेव्हा सैतानही काय होतो, प्रभावी बनतो आणि तुम्हाला त्या देवाच्या मार्गाकडे जाणाऱ्या मार्गातून तुम्हाला परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो तुम्हाला जगिक सुखाकडे जास्त ओढण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या ठिकाणी आणि सगळ्यात कमकुवतपणा इंद्रिय सुख असतं आणि म्हणून या गोष्टीकडे तो काय करतो, अधिक ओढण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याला प्रतिकार करण्यासाठी हे या वचनाचा आपण काय करूया, वापर करूया. वचनाचा वापर करण्यात आपण सफल होणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्ही ज्या वेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यात असाल, देवाच्या समागमी होण्याचा जास्त प्रयत्न करा, तेव्हा सैतानही तुमच्यावरती जास्त प्रभावीपणे काय करण्याचा प्रयत्न करतो, हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याला प्रतिकार करण्यासाठी पवित्र शास्त्र वचन फार प्रभावी आहे, सामर्थ्यवान आहे. या ठिकाणी शेवटी असं म्हटलेलं आहे की स्वतंत्र इच्छा व स्वतंत्र निवड याची वास्तविकता, आमचा विश्वास आणि आज्ञाधारकपणा याबाबत सर्व निर्णयामध्ये कशी भूमिका निभावतात, हा आपल्याला विचारासाठी काय आहे किंवा चर्चेसाठी हा भाग आहे की तुम्ही तुमच्या ज्या इच्छा आहेत किंवा तुमची जी स्वतःची निवड आहे
यामध्ये देवाचा आज्ञाधारकपणा तुम्ही कशा बाबतीत टिकवून ठेवाल ही आणि याबाबत तुमची भूमिका काय असेल हा विचार करा म्हणून सांगितले. आणखीन देवासाठी तुम्ही निवांत वेळ देण्यासाठी शाबाताने कोणती भूमिका पार पाडावी अशी किंवा करावी याचाही तुम्ही विचार करा. देवाबरोबर आम्हास निवांत वेळ देण्यासाठी शाबाताने कोणती भूमिका पार पाडावी अशी पाडावी किंवा करावी असा विचार करा. प्रार्थना आणि अभ्यास यात देवाबरोबर वेळ घालवणं अति महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हा एक आध्यात्मिक प्रघात आहे की प्रार्थना आणखीन अभ्यास ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. देवाच्या वचनाचा अभ्यास करणं, प्रार्थना करणं ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळं तुमचा विश्वास वाढतो. आध्यात्मिक उच्चता तुमची काय होते, सुरक्षित राहते. अधिक परमेश्वराचं सान्निध्य आपल्याला लाभतं. परमेश्वरामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला काय होतं की आपण काय करूया, वेळ घालवूया, देवाच्या वचनाचा अभ्यास करूया, देवाकडे जाऊया, प्रार्थनेत वेळ घालवूया आणि वैयक्तिक प्रार्थनेमध्ये जास्त वेळ घालवणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याकडून आपण कायच गोष्टींचा लाभ होणार आहे. आजच्या धड्याद्वारे आपण परमेश्वराच्या म्हणजे देवाच्या वचनाद्वारे जगणं किती महत्त्वाचं आहे, त्याकडून आपल्याला होणारी फलप्राप्ती, देवाचे आशीर्वाद, स्वर्गीय संपत्ती, सार्वकालिक देवाचं वास्तव्य किंवा देवाची सान्निध्यता आपण काय करणार आहोत, मिळवणार आहोत. आणि ह्या जीवनासाठी आपण वचन हे फार महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनासाठी देवाचं वचन हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याहून महत्त्वाचं तुम्ही जेव्हा देवाच्या वचनाप्रमाणे आचरण कराल तेव्हा तुम्हाला ही फलप्राप्ती होणार आहे. आशीर्वादित ठरणार आहात. तुम्ही देवाच्या स्वर्गीय संपत्तीने श्रीमंत होणार आहात आणि ते हे सदा सर्व का क्षणभंगुरता नसणार आहे, अशाश्वता नसणार आहे. तरी हे मिळवण्यासाठी आपण आपल्या देवाच्या वचनाचा अंगीकार करूया, त्याचा स्वीकार करूया आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. असे करण्यासाठी देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ, सहाय्य करो आणि मार्गदर्शन करो ही माझी प्रार्थना आहे. आजचा 7वा धडा आपल्या मंडळीच्या पालकीनबाई यांनी अतिशय सुंदर रीतीने घेतला. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांच्या वतीने आभार मानते. आणि या 140 ख्रिस्त आला द्वारी हे गीत गाऊया. ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागे त्याच्या कान देई, हाके लागे त्याच्या कान देई, कान देती त्याशी बोल
हॅपी साबात। आजच्या मननासाठी निवडण्यात आलेला शास्त्रभाग आज आपण वाचूया। मार्क याचा 5वा अध्याय आणि 36वे वचन। परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नको, विश्वास मात्र ठेव। आपण आणखी एक दुसरं वचन वाचणार आहोत। इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि 1लं वचन। विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे। देवबाप वाचलेले वचन आशीर्वादित करो। आपण प्रार्थना करू। दयाळू देवबाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते। शब्दाच्या दिवशी प्रभू देवबाप्पा, तुझी पवित्र भक्ती करण्यासाठी, तुझ्या सानिध्यात येण्यासाठी सुंदर संधी दिलीस म्हणून तुझे उपकार मानते। खरोखर दयाळू देवबाप्पा, आज या जिवंताच्या भूमीवर आज आम्ही आहोत तर केवळ तुझी दया आणि कृपा आहे बाप्पा। खरोखर प्रभूजी, तुझी स्तुती करते, तुझे उपकार मानते प्रभू देवबाप्पा। या प्रभू भयंकर अशा संकटाच्या दिवसांमध्ये तुझ्या लेकरांना, तू आम्हा सर्वांना प्रभूजी सुरक्षित ठेवलंस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो बाप्पा। विशेष प्रार्थना करते आजच्या दिवशी प्रभू देवबाप्पा, आमचे 7th डे ॲडव्हेंटिस्ट चर्चचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, तसेच दयाळू देवबाप्पा सर्व चर्च मेंबर आणि प्रभू देवबाप्पा सर्व पाळक वर्ग, प्रभू देवबाप्पा जे तुझे सेवकरी आहेत, प्रभू देवबाप्पा जे तुझ्या वचनाची सुवार्ता सांगत आहे, तुझं नाव इतरांपर्यंत घेऊन जात आहेत, अशा प्रत्येकासाठी आज प्रार्थना करते बाप्पा। त्यांच्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते। अशा प्रत्येक लेकरांच्या जीवनाद्वारे तू गौरविला जा, उंचावला जा, त्यांना अधिक शक्ती दे, सामर्थ्य दे। आणि बाप्पा विशेष प्रार्थना करते आमच्या मंडळीसाठी प्रभू, मंडळीतील प्रत्येक लहान थोर सभासदासाठी बाप्पा, प्रत्येकासोबत हो, प्रत्येकाची शारीरिक, आत्मिक, बौद्धिक, मानसिक सर्व प्रकारच्या प्रभू गरजा प्रभू येशूच्या नावामध्ये भागून प्रत्येकाला तू आशीर्वादित कर बाप्पा। विशेष प्रार्थना करते बाप्पा आमच्या मंडळीत जे कोणी आजारी दुःखी आहेत बाप्पा, अशांना तू स्पर्श कर। विशेष प्रार्थना करते प्रभू देवबाप्पा मिसेस नीता जाधव, प्रभू देवबाप्पा वेरुनिका ताकवाले, काकडे अंकल, तसेच प्रभूजी जे कोणी आजारी आहेत बाप्पा, गायकवाड अंकल, तसेच प्रभू देवबाप्पा विशेष प्रार्थना करते अबिगेल बाळ, प्रभू देवबाप्पा, तसेच स्टीव बाळ, ह्या सर्वांसाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो प्रभू देवबाप्पा। यांना तू आरोग्य दे आणि प्रभू तुझ्या खेळलेल्या हातांचा स्पर्श करून यांना तू पुन्हा आरोग्य देऊन प्रभू तुझा गौरव करण्यासाठी उभं कर बाप्पा। विशेष प्रार्थना करते प्रभू देवबाप्पा तुझ्या सर्व लेकरांच्या सभोवती तुझ्या संरक्षक देवतांचा पहारा असू दे। आणि बाप्पा आज जे काही वचन तुझे सेवक तुझ्या वचनातून बोलत असताना प्रभू देवबाप्पा त्यांच्या ओठा जिभेला स्पर्श कर। तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तू आम्हासाठी पाठव प्रभू देवबाप्पा। तुझा पवित्र आत्मा तो आमच्यासाठी पाठवावास आणि प्रभू त्यांच्या मुखातून निघणारं प्रत्येक वचन तुझ्या नावाच्या गौरवासाठी असू दे बाप्पा। खरोखर विशेष प्रार्थना करते प्रभू आमच्या मंडळीच्या प्रत्येक सभासदाची तू विशेष काळजी घेत आहेस बाप्पा, म्हणून तुझे उपकार मानते प्रभू देवबाप्पा। खरोखर प्रभूजी ह्यावेळेस प्रभू देवबाप्पा जे कोणी प्रभू भक्तीसाठी बसलेले आहेत बाप्पा, तुझ्या वेळेचं महत्त्व समजून अशा प्रत्येकाला आशीर्वादित कर बाप्पा। आणि जे प्रभू परमेश्वर पित्या आज या शेवटच्या भयंकर दिवसात सुद्धा प्रभू देवबाप्पा तुझ्याकडे दुर्लक्ष करीत आहे, अशांसाठी मी विनंती करते बाप्पा, कृपा कर, दया कर प्रभू देवबाप्पा। त्यांना प्रभू तुझ्या ह्या जगात येण्याचं महत्त्व आणि प्रभू देवबाप्पा तू सांडलेल्या रक्ताचं महत्त्व कळू दे बाप्पा। कृपा कर, दया कर आणि आम्हा सर्वांना प्रभू ज्यांना तू तुझं नाव दिलेलं आहे अशा आम्हा सर्वांना उजवी डावीकडे वळू न देता बाप्पा तुझी कृपा सदैव तू आमच्यावर असू दे बाप्पा। आम्हाला तुझ्या कृपेची गरज आहे बाप्पा। विशेष प्रार्थना करते आजची भक्ती, प्रार्थना, शाब्बास, शाळा सर्व काही आशीर्वादित कर बाप्पा। ज्यांनी याच्यात भाग घेतला अशा प्रत्येकांना आशीर्वादित कर। आणि विशेष प्रार्थना करते पाळक साहेबांचं तू विशेष सहाय्य कर बाप्पा। मान, महिमा, गौरव तुला देते बाप्पा। एक लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तो ऐक, आमेन। हॅपी साबात चर्च। पुन्हा एकदा देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा त्रैक्य देवाच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचं आजच्या भक्तीमध्ये मी स्वागत करीत आहे। आणि खरोखरच देवबापाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो, कारण की देवच आम्हाला आजपर्यंत चालवत आहे आणि पुढेही तो आम्हाला चालवणार आहे। म्हणून मी खरोखरच देवाच्या नावाला धन्यवाद देतो। आणि आजच्या सुंदर अशा शाबास शाळेबद्दल मी खंडागळे आंटी यांचे प्रभूमध्ये आभार मानत आहे। सुंदर असा धडा आज त्यांनी आम्हाला शिकवलेला आहे। देवबाप त्यांना विशेष आशीर्वादित करो, हीच माझी प्रभूचरणी त्यांच्यासाठी प्रार्थना आहे। आज
जो विषय मी निवडलेला आहे देवाच्या वचनातून तुमच्याशी बोलण्यासाठी किंबहुना संदेश देवाचं वचन घेऊन तुम्हापर्यंत येत असताना जो विषय आज मी हाताळत आहे तो म्हणजे विश्वास. आज ह्या कठीण परिस्थितीमध्ये, कठीण प्रसंगामध्ये तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर काही पाहिजे असेल तर तो म्हणजे विश्वास. जर आमचा विश्वास देवावरती भक्कम आहे, आम्ही पूर्णपणे देवावरती अवलंबून आहोत, तर निश्चित आम्हाला काहीही काळजी करण्याची गरज उरत नाही. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये संशय येतो, शंका येते, ज्याला आपण डाऊट्स म्हणतो इंग्लिशमध्ये. अनेक वेळेस आम्ही शंका घेतो, असं होईल का, असं झालं तर कसं होईल, असं तर होणार नाही ना. आणि अशा सर्व गोष्टीमुळं आमचा विश्वास कुठेतरी डगमगतो की काय, आमच्या विश्वासाला तडा जातो की काय, असंही परिस्थिती त्यावेळेस उद्भवते. परंतु प्रियांनो, शंका येणं, डाऊट येणं, कठीण प्रसंगामध्ये असताना थोडेसे आमची त्या ठिकाणी पारख होणं हे अगत्याचं आहे. कारण की त्यामुळं आमच्या विश्वासाला निश्चित बळकटी येते. परंतु मी शंका घेतो म्हणून, मी डाऊट घेतो म्हणून खूप मोठं पाप करतो, पातक करतो असं मुळीच होत नाही. कारण की आम्ही जर पवित्र शास्त्रामध्ये वाचलं, आम्हीच केवळ शंका घेणारे आहोत असं नाही, आम्हालाच फक्त डाऊट येतात असंही नाही, कठीण प्रसंगामध्ये आम्हीच डगमगतो असंही नाही. पवित्र शास्त्रामध्ये अशा अनेक महान व्यक्ती आहेत, देवाची लेकरं आहेत, देवाचे सेवक आहेत की जे कठीण प्रसंगामध्ये डगमगले, ज्यांनी शंका त्या ठिकाणी बाळगलेली आहे, ज्यांच्या मनामध्ये डाऊट आलेला आहे आणि त्या शंकेमुळं ते अनेक वेळेस प्रश्न विचारायला पुढे धजलेले आहेत. आणि त्यामध्ये आम्ही जर पाहिलं, बाप्तिस्मा करणारा योहान जो वयातीत झालेला होता, परंतु ज्याची प्रार्थना होती की मला संतती व्हावी, आणि परमेश्वराने देवाचा दूत त्याच्याकडे पाठवून त्याची भेट घेतली आणि देवाचा दूत जखर्याला सांगत आहे की तुला मुलगा होणार आहे. परंतु जखर्याने त्या ठिकाणी शंका उपस्थित केलेली आहे, हे कसं काय शक्य आहे, कारण मी तर म्हातारा झालेलो आहे. त्यावेळेस देवाचा दूत त्याला सांगत आहे की जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत तू मुका राहशील. जकर्याने संशय घेतला म्हणून त्यांनी खूप मोठी चूक केली, पाप केलं असं नाही, किंवा त्याच्या ह्या चुकीमुळे, पापामुळं, ज्याला आपण म्हणूया शंकेमुळं, देवापाने त्याला खूप मोठी शिक्षा दिली नाही. किंबहुना जो आशीर्वाद जखर्याला परमेश्वर देऊ इच्छित होता, परमेश्वराने तो आशीर्वाद त्याला दिलेलाच आहे. दुसरी गोष्ट जर आम्ही पाहिली, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत आहे, पेत्र येशूला म्हणत आहे की येशू जर तुम्ही असाल तर मलाही पाण्यावरून चालायचं आहे. आणि ज्यावेळेस पेत्र चालायला लागला, पेत्राच्याही मनामध्ये कुठंतरी संशय निर्माण झाला किंवा भीती वाटली. आणि त्या भीतीचं कारण म्हणजे त्या भीतीचं पुढं रूपांतर त्याच्या संशयामध्ये झालं, अल्पविश्वासामध्ये झालेलं आहे, आणि ज्यामुळं तो बुडत आहे. अशा वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा हात धरून त्याला पुन्हा एकदा वर उचललेला आहे. त्यांनी अल्पविश्वास बाळगला म्हणून त्यांनी पाप केलं असं झालं नाही. देवबापाने त्यालाही तिथून वर काढलेला आहे. आपण जर पाहिलं, दिदू म्हटलेला थोमा, ज्यावेळेस ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे, सर्व शिष्यांनी थोड्याफार प्रमाणात का होत नाही, परंतु इतरांच्या सांगण्यावरून, इतर शिष्यांच्या सांगण्यावरून येशू उठलेला आहे यावरती विश्वास ठेवला. अनेकांनी सांगितले की आम्ही येशूला भेटलेलो आहोत, आम्ही येशूला पाहिलेलं आहे, परंतु दिदू म्हटलेला थोमा म्हणाला की नाही, जोपर्यंत मी त्याच्या कुशीत जिथे भाला भसकण्यात आलेला होता किंवा जिथे खिळे ठोकण्यात आलेले होते, अशा सर्व त्या व्रणामध्ये जोपर्यंत मी माझा बोट घालत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही.
थोमाने अल्पविश्वास दाखवला किंवा संशय धरला म्हणून परमेश्वराने त्याचा नकार केला असंही झालेलं नाही. इतिहास आम्हाला सांगतं की थोमाने मोठी सुवार्ता सांगितलेली आहे. मोठा प्रवास करून तो जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलेला आहे. किंबहुना इतिहास आम्हाला असं सांगतो की तो भारत देशामध्ये सुद्धा आलेला आहे. याचाच अर्थ आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही विश्वासाची वाटचाल करत आहोत, ख्रिस्ताच्या मागे आम्ही चालत आहोत, प्रभू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून आम्ही चालत आहोत, प्रियानो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला संकट येणार नाहीत असं होणार नाही, आजार येणार नाहीत असंही होणार नाही, आमच्या जीवनामध्ये संशय येणार नाही असंही होणार नाही आहे, आमच्या जीवनामध्ये आम्हाला भीती वाटणार नाही असंही होणार नाही आहे. परंतु एक गोष्ट परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगू इच्छित आहे. ज्यावेळेस याईराची कन्या या ठिकाणी मरायला टेकलेली आहे आणि ज्यावेळेस तो येशूकडे धावत पळत आला आणि आल्यानंतर येशू जाण्यासाठी निघत आहे, तोच कोणीतरी येऊन याईराला सांगत आहे की गुरुजीला त्रास देऊ नका, कारण की तुमची मुलगी मरण पावलेली आहे. याईर खूप विश्वासाने येशूकडे त्या ठिकाणी आलेला होता. परंतु ज्यावेळेस ही बातमी त्या ठिकाणी सांगण्यात आली, ही बातमी फक्त याईराने ऐकली नाही, सांगणाऱ्याने तर फक्त याईराला सांगितले, परंतु ऐकणारा ख्रिस्त देखील त्या ठिकाणी होता. आणि येशू लगेचच त्याला म्हणत आहे, भिवू नको, विश्वास मात्र धर. प्रियानो, आज तुम्ही आणि मी ह्या कठीण प्रसंगामध्ये, कठीण परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना तुमच्या आणि माझ्यापर्यंत येणारा निरोप, तुम्ही आणि मी ज्या परिस्थितीतून जात आहोत ती परिस्थिती, तुम्ही आणि मी ज्या संकटातून जात आहोत ते संकट, तुम्ही आणि मी ज्या अडचणीतून जात आहोत ती अडचण फक्त तुम्हाला आणि मलाच दिसते असं नाही. जो काही निरोप तुमच्या आणि माझ्या कानी पडत आहे, जी काही बातमी रोज आणि रोज तुमच्या आणि माझ्या कानी पडत आहे, जे काही घाबरवण्याची परिस्थिती न्यूजच्या स्वरूपामध्ये, समाचाराच्या स्वरूपामध्ये किंवा एखाद्या निरोपाच्या स्वरूपामध्ये आमच्या कानापर्यंत येत आहे, ती फक्त तुम्हाला आणि मलाच ऐकायला येत आहे असं नाही. लक्षात ठेवा की ख्रिस्त देखील ती गोष्ट आज ऐकत आहे. ख्रिस्त देखील त्या परिस्थितीकडे डोळा ठेवून आहे. ख्रिस्त देखील त्या प्रत्येक शब्दाकडे कान ठेवून आहे. कारण की तुमचा आणि माझा देव वेळोवेळी तुमच्या आणि माझ्यासोबत चालणार आहे. तुमचा आणि माझा देव वेळोवेळी तुमच्या आणि माझ्या संगतीने राहणार आहे. म्हणून आज एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवली, आम्ही जर येशूवर विश्वास ठेवतो, आम्ही जर विश्वासाने येशूकडे आलेलो आहोत, आम्ही जर याईरासारखं विश्वासाने येशूच्या चरणाजवळ आलेलो आहोत, येशूकडे जर आम्ही हात जोडून उभे आहोत आणि जर आम्ही येशूला मदतीची याचना करत आहोत, तर लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या कानापर्यंत येणाऱ्या प्रत्येक बातमीकडे त्याचं देखील कान आहे. प्रत्येक परिस्थितीकडे येशूचं लक्ष आहे. आणि जर आम्ही विश्वासामध्ये खंबीर राहिलो, जसे येशू म्हणत आहे की तू विश्वास मात्र बाळग, भिवू नको, मी सर्व गोष्टी हाताळण्यासाठी, परिस्थिती बदलण्यासाठी मी समर्थ आहे, तर प्रियानो, खात्री बाळगा की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये चमत्कार व्हायला वेळ लागणार नाही. मग हा विश्वास म्हणजे काय आहे? इब्री लोकास पत्रामध्ये 11व्या अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये याची व्याख्या खूप सुंदर रीतीने आम्हाला सांगण्यात आलेली आहे. विश्वास म्हणजे जी आशा आम्ही बाळगलेली आहे, त्या आशेबद्दलचा हा भरवसा आहे आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची ही खात्री आहे. म्हणजेच असं होणार किंवा असं होऊ शकतं, हे असं झालं पाहिजे, जी काही तुमची आणि माझी चांगली इच्छा आहे ती पूर्ण करण्याची जी काही जबाबदारी आहे ती परमेश्वराने उचललेली आहे. ज्यावेळेस आम्ही म्हणतो की माझी आशा अशी आहे, प्रियांनो, खात्री बाळगा की तसं होणार आहे, कारण की ख्रिस्त तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि म्हणून विश्वासाची खूप सुंदर अशी व्याख्या दुसरं आम्हाला कुठंच मिळणार नाही, पवित्र शास्त्रच आम्हाला त्याच्याबद्दल सांगत आहे. विश्वास म्हणजे आशेबद्दलचा भरोसा व न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे, त्याला विश्वास म्हटलेला आहे.
आम्ही वचन सांगतं की आम्ही दिसणाऱ्या गोष्टीवर नव्हे तर न दिसणाऱ्या गोष्टीवरती विश्वास ठेवणारे आहोत. म्हणून आमचा विश्वास हा खूप भक्कम असला पाहिजे, मजबूत असला पाहिजे. कोणत्याही गोष्टीने त्याला जरा तडा जाता कामा नये. आज जर आमच्या जीवनामध्ये विश्वास आहे तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, इब्री लोकास पत्र 11 अध्याय आणि 6 वचनामध्ये, की विश्वासाविना त्याला संतविश्वने अशक्य आहे. जर आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्हाला जर परमेश्वराला संतोष द्यायचा आहे, त्याला आनंद द्यायचा आहे, तर प्रियानो विश्वास एवढंच एक माध्यम आहे की त्याद्वारे आम्ही आमच्या परमेश्वराला संतोष देऊ शकतो, आनंद देऊ शकतो, हर्ष देऊ शकतो. अशी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. त्याच्या विना आम्ही आमच्या देवाला आनंद देऊ शकत नाही. हबक्कूक 2 आणि 4 वचन सांगत आहे, धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल. आज ह्या कठीण प्रसंगामध्ये, कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला प्रश्न पडत असेल की आमचा बचाव होणार तरी कसा होणार. अनेक लोक विचार करत आहेत की आज ह्या भयंकर अशा व्हायरसच्या परिस्थितीमध्ये औषध नाही, वॅक्सिन नाही, आम्ही वाचणार कसे, आमचा बचाव होणार तरी कसा होणार. हबक्कूक याचा 2 अध्याय 4 वचन सांगतं की धार्मिक तर विश्वासाने वाचेल. प्रियानो, आज कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तुम्हाला आणि मला वाचायचं आहे, पापापासून जर तुम्हाला आणि मला वाचायचं आहे, शारीरिक कोणत्याही इजापासून जर आम्हाला वाचायचं आहे, कोणत्याही आजारापासून आम्हाला वाचायचं आहे, शत्रूंपासून आम्हाला वाचायचं आहे, कोणत्याही मरीपासून जर आम्हाला वाचायचं आहे, तर या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला आव्हान करत आहे की देवावरती विश्वास ठेवा. आणि ज्यावेळेस आम्ही देवावरती विश्वास ठेवतो, प्रियानो, वचन आम्हाला खात्री देत आहे की तुमचा बचाव होणार आहे. आणि जर आम्ही विश्वास ठेवतो असं म्हणत आहोत, परंतु जर आमच्या कृतीमध्ये तो विश्वास दिसत नाही, कृती जर आमची विश्वासाला अनुरूप नाही, तर प्रियानो आमचा विश्वास हा मृत आहे. जसं याकोब आम्हाला 2:17 सांगत आहे की विश्वासाविना, आमचं कृतीविना विश्वास हा मृत असा आहे. बायबल सांगतं, याकोब म्हणतो की भूतेही विश्वास ठेवतात आणि ते थरथर कापतात. आज आम्हाला असं वाटत असेल की आम्हीच फक्त विश्वासणारे आहोत, आम्हालाच फक्त विश्वास ठेवता येतो, परंतु प्रियानो वचन सांगत आहे की भूते देखील परमेश्वर आहे यावर त्यांचा देखील विश्वास आहे, फक्त त्यांच्यामध्ये आचरण नाही, फक्त त्यांच्यामध्ये कृती नाही. आणि म्हणून ती भूते आहेत किंवा ते सैतानाचे अनुयायी आहेत. परंतु आज आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये एवढाच फरक आहे, आम्ही विश्वासाला अनुरूप कृती करतो. आमच्यामध्ये कृती आहे म्हणून आमच्या विश्वासाला महत्त्व आहे, म्हणून आमच्या विश्वासाला पारितोषिक आहे, म्हणून आमचा विश्वास हा देवाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आज आम्ही त्या विश्वासामध्ये वाढ करणं, विश्वासामध्ये मजबूत राहणं हे अतिशय गरजेचं आहे. मग आम्ही जर विश्वासामध्ये मजबूत राहतो, खंबीर राहतो, दृढ राहतो, तर याच्यामध्ये बचाव आमचाच आहे. जसं की इपिस्करा 6 अध्याय आणि 16 वचनामध्ये संत पाऊल आम्हाला सांगत आहे की विश्वासाची ढाल घेऊन दुष्टाचे सर्व जळते बाण विझवता येतील यासाठी उभे राहा. संत पाऊल तुम्हाला आणि मला आव्हान करत आहे. आम्हाला माहीत नाही कोणत्या बाजूने कशा प्रकारचं संकट येईल, कोणत्या वेळेला संकट येईल, कशा स्वरूपाचं संकट येईल, कोणत्या स्वरूपामध्ये ते संकट येईल आम्हाला माहीत नाही. कोणत्या प्रकारे सैतान तुमच्या आणि माझ्या जीवनावरती, तुमच्या आणि माझ्या जीवावरती घाला घालण्याचा प्रयत्न करेल सांगता येत नाही. परंतु संत पाऊल तुम्हाला आणि मला आव्हान करत आहे. देवाच्या वचनातून तो म्हणतो की विश्वासरूपी ढाल घेऊन उभे राहा, म्हणजे तुम्ही त्या सैतानाचे सर्व दुष्ट जळते बाण विझवण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज असणार आहात. आज तुम्हाला आणि मला जर सैतानाचा मुकाबला करायचा आहे, सैतानाला पराजित करायचं आहे, तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रियानो ही विश्वासरूपी ढाल ही मजबूत असणं खूप गरजेचं आहे. जर आम्ही विश्वासामध्ये खंबीर राहू, मजबूत राहू, तर आम्हाला देवाचा दास सांगत आहे की सैतानाच्या कोणत्याही दुष्ट जळत्या बाणाचा आमच्यावरती काही चालणार नाही. आम्हाला कोणतीही भीती बाळगण्याची गरज त्या ठिकाणी उरत नाही.
कारण की आमच्या विश्वासानेच आमचं तारण त्या ठिकाणी होणार आहे. आमच्या विश्वासानेच आम्ही वाचणार आहोत. हे देवाचं वचन आहे, यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त लहानाचा मोठा नासरेत शहरामध्ये झालेला आहे, त्या नासरेत गावामध्ये झालेला आहे, तेथील लोकांनी येशूवरती विश्वास ठेवला नाही. म्हणून परमेश्वराचं वचन असं सांगतं, मत्तयाचा 13वा अध्याय आणि 58 वचन, नासरेतमध्ये येशूचा अवेर झाल्यामुळे किंबहुना त्याच्यावरती विश्वास न ठेवल्यामुळे फारशी अद्भुत कृत्ये त्याने तेथे केली नाहीत. कदाचित कृत्य झाले असतील, काही चमत्कार येशूने त्या ठिकाणी केले असतील, परंतु परमेश्वराचं वचन बायबल आम्हाला स्पष्ट सांगतं, फारशी अद्भुत कृत्ये येशूने नासरेथामध्ये केली नाहीत. आज आमच्या जीवनामध्ये छोटे मोठे चमत्कार होत असतील, छोटे मोठे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होत असतील, छोट्या मोठ्या गोष्टी आज आम्हाला मिळत असतील कदाचित, परंतु प्रियांनो, तुम्हाला जर अद्भुत मोठे असे जर चमत्कार तुमच्या जीवनामध्ये पाहिजे, मोठा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये पाहिजे, ज्याला लोक म्हणतील की काहीतरी अद्भुत आहे, विशेष आहे, काहीतरी लोक वाहवा करतील, असे जर चमत्कार, असा जर आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये पाहिजे, तर तुमचा विश्वास सुद्धा तितका मोठा असला पाहिजे, तुमचा विश्वास सुद्धा तितका प्रबळ असला पाहिजे. आणि अशा विश्वासाची जोड नासरेत येथील लोकांमध्ये नव्हती, म्हणून परमेश्वराने मोठे आणि अद्भुत कृत्ये नासरेथामध्ये केलेले नाहीत, देवाचं वचन सांगतं. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रियांनो, काही लोकांना खूप मोठ्या चमत्काराची गरज आहे, काही लोकांना खूप मोठ्या अद्भुत सामर्थ्याची गरज आहे. म्हणून आम्हाला विश्वास सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणे, तितक्याच बलाढ्य रीतीने आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारला पाहिजे किंवा बाळगला पाहिजे. तेव्हाच आमच्या जीवनामध्ये अद्भुत अशा गोष्टी घडणार आहेत. जर आमच्या जीवनामध्ये विश्वास नाही, तर आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य घडणार नाही, चमत्कार घडणार नाहीत, देवाचे कोणतेही आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येणार नाहीत. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे, नासरेत येथील लोकांनी येशूवर विश्वास ठेवला नाही, म्हणून तिथे त्यांनी कार्य केलेलं नाही. मग हा विश्वास आम्ही प्राप्त कसा करायचा? आज आम्ही म्हणत आहोत की माझ्या जीवनामध्ये विश्वास असला पाहिजे, विश्वास मजबूत असला पाहिजे, विश्वास बलाढ्य असला पाहिजे. मग हा विश्वास मी प्राप्त कसा करू शकतो? आम्ही जर पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला याचंही उत्तर त्या ठिकाणी मिळत आहे. ज्या वेळेस शताधिपती त्याच्या चाकरासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे, ज्याचा वृत्तांत आम्हाला मत्तयाचा 8वा अध्याय आणि लूकाच्या 7व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं. त्या ठिकाणी आल्यानंतर शताधिपतीचा चाकर, जो अतिशय आजारी आहे, पक्षघाताने पीडित आहे, आता मरायला टेकलेला आहे, आणि या शताधिपतीने काही यहुदी प्रमुख पुढाऱ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाठवलेला आहे आणि सांगितलेलं आहे की माझा चाकर खूप आजारी आहे, मरण्यास आलेला आहे, आता तो मरणार आहे, तर कृपा करून तुम्ही माझ्या घरी येऊन माझ्या चाकराला बरं करावं, अशी त्याची येशूकडे विनंती आहे. शताधिपतीबद्दल जर आम्ही विचार केला, अभ्यास केला, तर प्रियांनो, रोमी सैन्यामध्ये 100 सैन्याच्या तुकडीचा हा अधिपती किंवा नायक किंवा सरदार, ज्याच्या हाताखाली 100 सैन्य आहेत, एक मोठ्या अशा पदवीवरती तो या रोमन सेनामध्ये तो आहे, मोठा व्यक्ती आहे. परंतु ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्यांनी ऐकलेलं आहे, आपल्या चाकरावरती त्याचं खूप प्रेम आहे. एलन जी व्हाईट डिझायर ऑफ एजेसमध्ये असं म्हणतात, शताधिपतीबद्दल किंवा त्याच्या चाकराबद्दल, तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्यावेळेस एखाद्या चाकराला एखादा मालक विकत घ्यायचा असे, घरामध्ये चाकरी करण्यासाठी, नोकरी करण्यासाठी, किंवा त्याचा दास म्हणून ज्यावेळेस ते विकत घेतले जात असे, त्यावेळेस त्या चाकराकडून वाटेल ते काम ते करून घेत असते, आणि मालकाला त्यांच्या आजारपणाचं किंवा त्यांच्या अशक्तपणाचं काहीही पडलेलं नसायचं.
त्यांचा एवढाच हेतू होता, एवढाच उद्देश होता की ज्याला मी विकत आणलेला आहे त्यांनी सर्व प्रसंगी सर्व वेळी जे काही मी काम सांगणार आहे त्याने ते काम केलं पाहिजे. मग तंदुरुस्त आहे, आजारी आहे, अशक्त आहे, बलिष्ठ आहे, ह्या सर्व गोष्टीकडं त्या मालकाचं कधीही लक्ष नसायचं. परंतु हा शताधिपती इतका चांगला हा व्यक्ती आहे, जरी तो विधर्मी आहे, जरी तो रोमी सैन्यामधला आहे, परंतु प्रियांनो हा व्यक्ती आपल्या चाकराबद्दल खूप काळजी घेणार आहे, चिंता करणारा आहे. त्याचा चाकर ज्यावेळेस आजारी पडलेला आहे, ज्याला त्यांनी विकत आणलेला असेल, कदाचित गुलाम म्हणून त्याला विकत घेतलेला असेल, दास म्हणून विकत घेतलेला असेल, जर तो आजारी पडलेला आहे तर तो त्याला कुठेतरी सोडून देऊ शकला असता, टाकून देऊ शकला असता. परंतु हा शताधिपती तसं न करता विश्वासाने तो त्याची काळजी घेत आहे. त्याने सर्व औषध उपचार त्याच्यावरती केलेले आहेत. परंतु ज्या वेळेस त्याचे सर्व प्रयत्न थकले त्यावेळेस तो येशूकडे आला. आणि येशूकडे तो सहज आला नाही, विश्वासाने आला. विश्वासाने त्याने आपल्या येशूकडे निरोप पाठवलेला आहे. आणि ज्यावेळेस येशू त्या चाकराला बरे करण्यासाठी येशू शताधिपतीच्या घराकडे येत असताना आम्हाला असं दिसतं की शताधिपती घरातून पळत बाहेर आला आणि येशूची त्यांनी भेट घेतली. आणि येशूची भेट घेऊन येशूला शताधिपती विनंती करत आहे की येशू तुम्ही माझ्या घरी यावं या योग्यतेचा मी नाही. तुम्ही शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल, कारण मी सुद्धा मोठा व्यक्ती आहे. माझ्या सुद्धा हाताखाली भरपूर असे चाकर आहेत, भरपूर असे नोकर आहेत. मी सुद्धा एक ताबेदार मनुष्य आहे. मी एकाला एक म्हटलं तर तो येतो, एकाला जा म्हणलं तर जातो. ज्या वेळेस हा विश्वास आणि या विश्वासाचे शब्द ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने ऐकले प्रियांनो, येशू या ठिकाणी म्हणत आहे की एवढा विश्वास मला इस्रायलामध्ये कधीच आढळलेला नाही. इस्रायल म्हणजे कोण? तुम्ही आणि मी, देवाचे निवडलेले लोक, निवडलेले राष्ट्र. आणि येशू म्हणत आहे की माझ्या निवडलेल्या लोकांमध्ये, माझ्या लोकांमध्ये इतका विश्वास मला कधीच आढळलेला नाही. हा विश्वास आला कुठून? कुठून हा विश्वास शताधिपतीने प्राप्त केला? आपण जर शताधिपतीच्या त्या जीवनाकडे पाहिलं, त्याच्या आचरणाकडे पाहिलं तर आमच्या सहज लक्षात येईल. ज्यावेळेस शताधिपती येशूकडे आलेला आहे तो अगदी लीन आणि नम्र होऊन आलेला आहे. तो हे दाखवत नाही की मी खूप मोठा व्यक्ती आहे, मी शताधिपती आहे, किंवा मी सभास्थान बांधून देणारा तोच व्यक्ती आहे, यहूद्यांसाठी सभासद बांधणारा, सभास्थान बांधणारा मी तो श्रीमंत व्यक्ती आहे, हेही तो दाखवत नाही. आम्ही जर थोडंसं काही आपल्या चर्चसाठी केलं, देवासाठी केलं तर आम्ही 4 ठिकाणी सांगतो, बोलून दाखवतो. परंतु हा व्यक्ती तोच व्यक्ती आहे ज्यांनी यहूद्यांसाठी एक सभास्थान त्या ठिकाणी बांधून दिलेलं आहे. परंतु ह्या गोष्टीची कोणतीही शेखी न मिरवता, मोठेपणा न सांगता तो येशूकडे अगदी लीन आणि नम्र होऊन आला. त्यांनी आपली सर्व पदवी बाजूला ठेवली, आपले सर्व चांगले कार्य बाजूला ठेवले, आपले सर्व चांगले कृत्य बाजूला ठेवले आणि येशू समोर लीन आणि नम्र तो झाला. आणि येशूला म्हणत आहे की येशू माझी योग्यता नाही, तुम्ही माझ्या छपराखाली यावं. प्रियानो, जर तुम्हाला विश्वास तुमचा खंबीर करायचा आहे, विश्वासामध्ये जर वाढ करायची आहे, तुमचा विश्वास जर मजबूत व्हावा असं जर वाटत असेल तर तुमच्या जीवनामध्ये लीनता आणि नम्रता आली पाहिजे. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये लीन आणि नम्र आम्ही होत नाही, जोपर्यंत आम्ही स्वतःला विसरत नाही, जोपर्यंत आमच्या डोळ्यासमोर फक्त ख्रिस्तच असत नाही, जोपर्यंत आम्ही म्हणत नाही की आमच्या ख्रिस्तासमोर आम्ही काहीच नाही, तोपर्यंत आमचा विश्वास मजबूत होणार नाही. आम्ही स्वतःला विसरलो पाहिजे, आम्ही स्वतःच्या चांगल्या कर्माला आम्ही विसरलो पाहिजे, कृत्याला आम्ही विसरलो पाहिजे. आमच्या जीवनामध्ये येशूला आद्यस्थान असलं पाहिजे. प्रियांनो, येशूच्या सामर्थ्याला आद्यस्थान असलं पाहिजे. माझा येशू काही करू शकतो, माझा येशू सर्व समर्थ आहे, येशूला सर्व काही शक्य आहे. ह्या गोष्टीवरती आम्ही पूर्णपणे अवलंबून असलं पाहिजे. आणि शताधिपती याच विश्वासाने
येशूकडे आलेला होता. आणि म्हणून येशू शताधिपतीच्या विश्वासाबद्दल साक्ष देत आहे की एवढा विश्वास मला इस्रायलामध्ये कधीच आढळलेला नाही. आज तुमचा आणि माझा विश्वास जर वाढावा असं वाटत असेल तर प्रियानो, आम्ही स्वतःला देवासमोर आणि लीन आणि नम्र केलं पाहिजे. मी काहीतरी खूप विशेष आहे नाही, मी खूप काहीतरी चांगला आहे नाही. माझा येशू सर्व काही आहे. माझ्या येशूच्या समोर मी काहीच नाही. ह्या गोष्टी आम्ही सांगितल्या पाहिजेत. पवित्र शास्त्रामध्ये विश्वासाचे अनेक नायक आम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये शद्रक, मेशक, अबेदनगो, दानिएल आहे, ज्यांनी आपल्या विश्वासाने लोकांची अंतःकरणे जिंकलेली आहेत, ज्यांनी विश्वासाने इतिहास घडवलेला आहे. शद्रक, मेशक, अबेदनगो म्हणाले की तुला वाटेल ते तू कर. आमचा देव आम्हाला सोडवण्यासाठी समर्थ आहे. आणि जर त्यांनी सोडवलं नाही तरी चालेल, परंतु आम्ही त्या मूर्तीला दंडवत घालणार नाही. तप्त अग्नीमध्ये ते गेले. आणि ज्यावेळेस राजा पाहत आहे, तिसऱ्या तिघाऐवजी त्यांना चौथा त्या ठिकाणी दिसत आहे. प्रियानो, ज्यावेळेस विश्वासाने आम्ही पाऊल उचलतो, विश्वासाने ज्यावेळेस आमच्या जीवनाचं मार्गक्रमण आम्ही करतो, विश्वासाने ज्यावेळेस आम्ही संकटाशी दोन हात करतो, विश्वासाने ज्यावेळेस आम्ही हिमतीने पुढे चालतो, खात्री बाळगा की तुम्ही त्यावेळेस एकटे नसता. तुमचा देव त्यावेळेस तुमच्या मदतीसाठी धावून येतो. तुमचा आणि माझा प्रभू त्यावेळेस आमच्या मदतीसाठी धावून येतो. म्हणून आमचा विश्वास हा खूप मजबूत असणं, खंबीर असणं खूप गरजेचं आहे. दानिएलाबद्दल आम्हाला माहित आहे, ज्यावेळेस दानिएलाला सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की तुझी भक्ती बंद कर आणि या ठिकाणी राजाची भक्ती कर. परंतु दानिएल याने सुद्धा त्या ठिकाणी नकार दिलेला आहे. आणि आम्हाला परिणाम पाहायला मिळतो की दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलेला आहे. परंतु त्या दानिएलाचाच बचाव व्हावा यासाठी स्वतः राजाने सुद्धा त्या ठिकाणी उपवास केलेला आहे. राजाने रात्रभर काहीच खाल्लेलं नाही असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. तुमचा आणि माझा विश्वास जो देवावरती आहे प्रियानो, तो फक्त तुमच्या आणि माझ्या जीवनातच कार्य करतो असं नाही, तर तो आमच्या शत्रूंच्या जीवनामध्ये सुद्धा कार्य करतो. त्यांचं मन सुद्धा तो परिवर्तित करतो, त्यांच्या जीवनाला सुद्धा तो बदलून टाकतो. आणि आम्हाला परिस्थिती पाहायला मिळते, ज्या वेळेस दानिएला अगदी पहाटेच राजाने सांगितलं की जा दानिएलाला गुहेतून बाहेर काढा, आणि राजाज्ञा झाली की येथून पुढे फक्त दानिएलाच्याच देवाची उपासना व्हावी. ह्या सर्व गोष्टी खूप अद्भुत आहेत. ह्या सर्व गोष्टी फक्त विश्वासाने आम्हाला प्राप्त होतात. म्हणून आज तुम्ही आणि मी ह्या जीवनामध्ये विचार आम्ही चालत असताना एक गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्ही शिकलो पाहिजे, एक गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारली पाहिजे की आमच्या जीवनाला खंबीर आणि मजबूत विश्वासाची जोड असणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्या जीवनामध्ये विश्वास मजबूत आहे, तो कितीही कठीण प्रसंग येऊ दे, कितीही कठीण परिस्थिती येऊ दे, तो डगमगणार नाही, घाबरणार नाही. तो एकटा कधीच नसणार आहे, कारण की परमेश्वर त्याच्या सोबत असणार आहे. आणि नेहमी त्याला त्याच्या कानावरती हे ऐकायला येणार आहे की घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. भिवू नकोस, फक्त विश्वास मात्र ठेव, मी तुझी काळजी घेणार आहे. आज आपण त्या देवाला म्हणूया की देवा आमचा विश्वास मजबूत कर, आम्हाला विश्वासामध्ये खंबीर कर. कारण की प्रियानो, विश्वासाबद्दल एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे. अनेक पवित्र शास्त्रामध्ये नायक होऊन गेलेले आहेत, ज्यांच्याबद्दल मी सांगायचं म्हटलं तर भरपूर वेळ त्या ठिकाणी जाऊ शकतो. परंतु मी या गोष्टी आज तुम्हाला येथे सांगत नाही, तुम्ही अभ्यास करा. पवित्र शास्त्रामध्ये अनेक असे देवाचे सेवक आहेत, सेविका आहेत, ज्यांनी विश्वासाने मोठमोठं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे.
एक मुलगा आणि एक बाप, एक लहान मुलगा आणि एक वडील. हा जो वडील आहे हा एक साधारण शेतकरी आहे आणि त्या वर्षी पाऊस नसल्यामुळे हा खूप हैराण झालेला होता आणि त्याच्या शेतातील पिकाची त्याला काळजी वाटत होती. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला कळत नव्हतं की आता काय करावं. त्याने खूप दिवस पावसाची वाट पाहिली. पावसाळा आला, आता पावसाळा निघून जाण्याची वेळ आली तरी देखील पाऊस नाही. आता काय करायचं? काळजी करत बसायचं की अजून काहीतरी वेगळं करायचं? आणि त्या क्षणाला पवित्र आत्म्याने त्याला प्रेरित केलेला आहे. कुठून तरी त्याच्या कानावरती हाक आले की आता प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना करायची कोणी? मला तर प्रार्थना येत नाही. मग त्यांनी एक निश्चय केला, एक आपण काम करूया. जवळच्या गावामध्ये देवाचे सेवक राहतात, आपण तिथे जाऊ आणि त्यांना सांगू, विनंती करू की पावसासाठी प्रार्थना करा. आणि माझी खात्री आहे की तुम्ही प्रार्थना कराल तर पाऊस पडणार आहे. बाप उठला आणि आपल्या मुलाला सोबत घेतलं आणि मुलाला सांगितलं की बाळा, आपल्याला प्रार्थनेसाठी जायचं आहे. मुलाने विचारलं की पप्पा, प्रार्थना कशासाठी करायची आहे? आणि बापाने सांगितलं की आपल्याला पावसासाठी प्रार्थना करायची आहे. मुलगा म्हणाला, हो पप्पा, चला आपण जाऊया. आणि दोघंही ज्यावेळेस घराच्या बाहेर पडले, घराच्या बाहेर पडल्यानंतर बापाने आपल्या मुलाचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि दोघंही बाहेर पडले. रस्त्याने चालत असताना थोडंसं घराच्या जवळून थोडंसं दूरावरती गेल्यानंतर मुलाने आपल्या बापाच्या हातातून हात सोडून घेतला आणि पळत तो घराकडे गेला. आणि आतमध्ये जाऊन परत तो ज्यावेळेस बाहेर आला, बापाने पाहिलं की त्याच्या हातामध्ये छत्री आहे. त्यावेळेस बापाला आश्चर्य वाटलं आणि आपल्या मुलाला त्याने विचारणा केली की बाळा, आपण किती दिवस झालं पावसाची वाट बघत आहोत, पाऊसच येत नाही तर छत्री कशासाठी? त्यास मुलाने आपल्या बापाला उत्तर दिलं. त्या उत्तराकडे आपण जर लक्ष दिलं तर विश्वास कशाला म्हणतात हे आमच्या लक्षात येईल. मुलगा आपल्या बापाला म्हणत आहे की बाबा, आतापर्यंत पाऊस झाला नाही, आताही पाऊस नाही, कदाचित आपण त्या गावाला पोहोचू, त्या सेवकाकडे पोहोचू, तोपर्यंत कदाचित पाऊस पडणार नाही. परंतु ज्या वेळेस ते सेवक पावसासाठी प्रार्थना करतील आणि ज्यावेळेस आपण परत आपल्या घराकडे येऊ, त्यावेळेस मात्र या छत्रीची आपल्याला गरज लागणार आहे. कारण की तेव्हा काय होणार आहे? पाऊस पडणार आहे. ह्या मुलासारखा आमचा विश्वास पाहिजे प्रियानो. बाप फक्त प्रार्थनेला जात होता, परंतु मुलगा पाऊस आणण्यासाठी जात होता. त्याला खात्री होती की माझा स्वर्गीय पिता, माझा देव, ज्यावेळेस मी प्रार्थनेला जाईल, मी प्रार्थना करेल, विश्वासाने प्रार्थना करेल, एखाद्या सेवकासोबत बसून प्रार्थना करेल, त्यावेळेस माझा प्रभू माझी प्रार्थना ऐकेल आणि तो निश्चित पाऊस देईल. म्हणून मी इथून छत्री घेऊन जात आहे. आज तुमचा आणि माझा विश्वास काय सांगत आहे? तुम्ही इतक्या विश्वासाने आज बाहेर पडत आहात का? इतक्या विश्वासाने तुमच्या जीवनाचं मार्गक्रमण तुम्ही आज करत आहात का? तुम्ही इतक्या विश्वासाने चालत आहात काय? कारण की येशू तर आम्हाला सांगत आहे, विश्वासाने जे काही तू मागशील ते तुला मिळालेलं आहे. विश्वास ठेवून माग म्हणजे ते तुला प्राप्त होईल असं येशू म्हणतो. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल असं येशू म्हणत आहे. येशू म्हणत आहे की भिवू नको, विश्वास मात्र ठेव. आज आम्ही काय करत आहोत? आज आमचा जर विश्वास मजबूत आहे प्रियानो, तर आम्ही खरे आशीर्वादित असे देवाचे लेकर आहोत. आमचे एक उदाहरण लोकांसमोर आज असणार आहे. म्हणून आज मी तुम्हाला वचनाद्वारे पुन्हा एकदा आवाहन करू इच्छित आहे.
विश्वास हे आमच्यासाठी न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल भरोसा आणि खात्री असा आहे. आपण विश्वासाने चालूया आणि अनेक आशीर्वाद देवबाप तुम्हाला आणि मला देणार आहे. त्या सर्व आशीर्वादांची प्राप्ती करून घ्या. देवबाप तुम्हाला ह्या वचनाद्वारे आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया आपण. त्याच्यानंतर प्रभूची प्रार्थना आपण म्हणू आणि मग आशीर्वाद घेणार आहोत. स्वर्गीय माझ्या सर्व समर्थ ईश्वरा, तुझ्या पवित्र पवित्र नावाला धन्यवाद देतो. गौरवी ख्रिस्ता, तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. परमेश्वरा, खरोखरच तू महान देवबाप आहेस. कृपेचा दयेचा सागर तू आहेस. परमेश्वरा, तू म्हणत आहेस भिवू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. तू म्हणत आहेस की मागा म्हणजे मिळेल. तू म्हणत आहेस की विश्वासाने मागा, तुम्हाला प्राप्त होईल. हे परमेश्वरा, आम्हाला तुझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी सहाय्य कर. विश्वासाने आम्हाला तारण आहे. विश्वासाने आम्हाला मुक्तता आहे. विश्वासाने आम्हाला निर्भयता आहे. होय परमेश्वरा, विश्वासाने आम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टीतून सुटका आहे. विश्वासाने आमच्या पापांची क्षमा आहे. प्रभूजी, आम्हाला दया कर. तुझ्यावरती विश्वास ठेवून चालण्यासाठी सहाय्य कर ईश्वर. प्रभूजी, आजच्या वचनाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. तुझे आभार मानतो ईश्वर. परमेश्वरा, आज ज्यांनी आज तुझ्या भक्तीमध्ये सहभाग घेतलेला आहे, तुझं वचन ऐकलेलं आहे, अशा सर्व लेकरांना आशीर्वादित कर. प्रत्येकाला परमेश्वरा तुझ्या पवित्र चरणाजवळ मी आणत आहे देवा. तू त्यांचा स्वीकार कर प्रभूजी. कोणी विश्वासामध्ये परमेश्वरा आज अशक्त असेल देवा, त्यांना हिंमत दे, धैर्य दे दे बाप्पा. त्यांचा विश्वास तू मजबूत कर ईश्वराच्या. आमच्या मनामध्ये वेळोवेळी सैतान अनेक प्रकारे शंका कुशंका आणण्याचा प्रयत्न करत असेल, परमेश्वरा आम्हाला डगमगू देऊ नकोस. आम्हाला तुझ्याकडे पाहण्यासाठी सहाय्य कर ईश्वराच्या. दया कर प्रभूजी. तुझा हात तो आमच्यासाठी समोर केलेला आहेस. त्या हाताला धरण्यासाठी तो आमचं सहाय्य कर. तू आम्हाला उठवणार आहेस. तू आम्हाला बुडू देणार नाहीस. हो परमेश्वरा, यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. आमच्या मंडळीमध्ये जे कोणी आज संकटात आहेत, अडचणीत आहेत, आजारी आहेत, प्रभूजी तुझ्याकडं याचना करत आहेत, प्रार्थना करत आहेत, अशा सर्व लेकरांची तू विशेष भेट घे दे बाप्पा. त्यांना आशीर्वादित कर. पुन्हा एकदा आजच्या धड्याबद्दल आभार मानतो. शाळेच्या द्वारे आम्हाला जे शिक्षण मिळालं त्याबद्दल धन्यवाद देतो. परमेश्वरा, खंडागळे आंटी यांच्याबद्दल धन्यवाद देतो. त्यांना आशीर्वादित कर प्रभूजी. या मातेसोबत तू विशेष करून राहा. उभं आयुष्य त्यांनी आणि परमेश्वरा खंडागळे सर यांनी तुझी महान सेवा केलेली आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो देवा. प्रभूजी, त्यांना विशेष तुझे सर्व आशीर्वाद तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू दे. त्यांना आणि त्यांच्या प्रिय मुलांना तुझ्या पवित्र हातात सोपवतो. सर्वांचं सहाय्य कर प्रभूजी. पुन्हा एकदा प्रार्थना करत आहे, जे वयोवृद्ध आहेत, लहान लेकरं आहेत, अशक्त आहेत, अशा सर्वांसाठी, मंडळीतील प्रत्येक सभासदांसाठी सर्वांची काळजी तू घे ईश्वराच्या. सर्वांना सुखी आणि निरोगी ठेव प्रभूजी. आम्ही भेटू तोपर्यंत आम्हाला सर्वांची विशेष तू काळजी घे बापा. आमची विनंती आहे, आम्हाला सर्वांना मंदिरामध्ये एकत्र जमण्यासाठी सहाय्य कर. मंदिराचे द्वार उघडून तुझी पवित्र भक्ती आम्ही मंदिरामध्ये करावी, यासाठी सर्व कृपा पुरव ईश्वराच्या. हे परमेश्वरा, आम्हा सोबत तू राहा आणि आमच्याद्वारे दे बाप्पा तू उंचविला जा आणि गौरवीला जा. पुन्हा एकदा आम्ही मान महिमा आणि गौरव तुला देतो. या कठीण काळामध्ये तू आम्हा सोबत आहेस म्हणून तुझे धन्यवाद देतो. विशेष प्रार्थना करतो दे बाप्पा परमेश्वरा, ह्या कोरोना व्हायरसने बाधित अशा सर्व पेशंटसाठी परमेश्वरा विशेष करून परमेश्वरा, जे काही ह्या कठीण प्रसंगामध्ये अनेक पोलीस कर्मी, अनेक डॉक्टर, नर्सेस, लॅब टेक्निशियन, सफाई कर्मचारी परमेश्वरा मोठी जोखीम घेऊन काम करत आहेत, सेवा पुरवत आहेत, अशा सर्वांसाठी माझी विनंती आहे दे बाप्पा. त्यांच्या कुटुंबियांसाठी आमची प्रार्थना आहे दे बाप्पा. त्यांना स्पर्श कर, धैर्य दे, हिंमत दे, उत्तम आरोग्य दे दे बाप्पा.
सर्व प्रकारच्या बाधक परिस्थितीपासून, ह्या कोरोना व्हायरसपासून त्यांचं संरक्षण करीश. परमेश्वर आमचं महाराष्ट्र राज्य, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री, परमेश्वर आमचा भारत देश, आमच्या भारत देशाचे पंतप्रधान, परमेश्वरा तुझ्या पवित्र हातात सोपवतो. योग्य निर्णय घेण्यासाठी ज्ञान बुद्धी चातुर्य तुझ्यापासून त्यांना दे. आमच्या सर्व मंडळ्या, सर्व पालक, परमेश्वरा त्यांचे कुटुंबगण यांच्यासाठी मागतो. वेगवेगळ्या कठीण परिस्थितीमध्ये आज तुझी सेवा करीत असताना सर्वच्या दासदासीचं सहाय्य कर. आमचे सर्व ऑफिसर्स, परमेश्वर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट सर्वांसोबत हो, प्रत्येकांचं सहाय्य कर. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुला आज नतमस्तक होतो. देवा, आमचा स्वीकार कर. मी माझं कुटुंबच्या सेवेसाठी समर्पित आहोत. आम्हासोबत देखील तू विशेष करून राहा. आतापर्यंत सांभाळलंच देवा, आभार मानतो. येथून पुढेही आम्हा संगती राहा. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक देवा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहेत तशीच तो आमची ऋणास आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. सर्व समर्थ देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता उपस्थित देवाच्या सर्व प्रिय लेकरांसोबत येथून पुढे सर्व काळासाठी असो. आमेन. हॅपी साबत सर्वांना. पुन्हा एकदा मी आभार मानतो मिसेस खंडागळे आंटी यांचे, मिसेस प्रभावती खंडागळे यांचे, आंटी यांचे, की त्यांनी सुंदर असा शाबासळीचा धडा आम्हाला शिकवलेला आहे. आंटी, तुमचे खरोखरच प्रभूमध्ये आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे मिस्टर सचिन कसबे यांचे, जे आम्हाला व्हिडिओज एडिटिंग करून देतात. थँक्यू व्हेरी मच. आणि सर्व तुमच्या प्रार्थनेबद्दल, जे आतापर्यंत तुम्ही आम्हासोबत होतात. लवकरच आमचा प्रयत्न आहे की चर्चमध्ये भक्ती व्हावी, आणि त्यासाठी येणाऱ्या दिवसात आम्ही जी काही परवानगी लागणार आहे त्या परवानगीसाठी काही लोकांना भेटण्यासाठी आम्ही जाणार आहोत, संबंधित अधिकाऱ्यांना. आणि जर तसं शक्य झालं तर जुलै महिन्याचा पहिला शाबाद आपण सर्वजण मंदिरामध्ये येऊन भक्ती या ठिकाणी करणार आहोत. शक्यतो आपण त्या दिवशी प्रभू भोजनामध्ये सहभागी होणार आहोत. तेव्हा याबद्दलची सविस्तर माहिती जो सॅलिसबरी पार्क चर्च नावाने आपला व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्यावरती ही माहिती दिली जाईल. तेव्हा सर्वांनी ह्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती सक्रिय असावं, त्याकडे लक्ष ठेवावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. हॅपी साबात. सर्वांना देवबाप आशीर्वादित करो. थँक्यू व्हेरी मच.